चाळीसगाव 12 जुलै 2025 चाळीसगाव शहर ग्रामीण आणि मेहुणबारे पोलीस ठाण्यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा काल जुलै 11 रोजी नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रशस्त सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। चांगला समाज आणि सुजाण नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधण्याच्या पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण होते। या सोहळ्यात पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुसंवाद वाढवण्यावर भर देण्यात आला। अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सुसंवाद आणि जागरूकता काळाची गरज या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती। त्यांच्या दूरदृष्टीच्या भाषणाने उपस्थितांना खूप काही विचार करण्यास प्रवृत्त केले। आजच्या काळात पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद असणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन करत नेरकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली। त्यांनी वाढत्या गुन्हेगारीवर, विशेषतः सायबर गुन्ह्यांमध्ये आणि टोळी युद्धांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर कशा प्रकारे केला जातो यावर सविस्तर माहिती दिली। यामागील संबंधित व्यक्तींचे हेतू आणि त्यांचे दुष्परिणाम यावर त्यांनी प्रकाश टाकला। नेरकर यांनी तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली। आपल्या मुलांचे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी या विषयावर विशेष काळजी घेणे आणि जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन त्यांनी केले। त्यांनी मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांचाही उल्लेख केला आणि जळगाव जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या मुलींची संख्याही सांगितली। मुलींच्या निघून जाण्याचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये या विषयावर प्रबोधन आणि जनजागृती करण्याची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले। पोलीस दलाची भूमिका स्पष्ट करताना नेरकर म्हणाल्या, पोलीस हे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारे नाहीत, तर ते समाजाचे एक घटक आणि पालकही आहेत। आम्ही केवळ दंडुका दाखवत नाही, तर समाजाप्रती आपले सामाजिक कर्तव्य देखील पार पाडतो। याशिवाय 18 वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लर्निंग लायसन्स देण्यासंबंधीची शिबिरे महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्याबाबत आणि विवाहपूर्व समुपदेशन महाविद्यालयांमध्येच होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सुचवले। वाहतूक सुरक्षा नियम पाळणे आवश्यक या प्रसंगी चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी वाहतूक सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले। उपस्थित शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत शालेय परिवहन समिती कार्यान्वित करावी आणि या समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात, अशी सूचना एकशिंगे यांनी केली। त्यांनी वाहतूक कायद्यांचे आणि नियमांचे पालन कसे करावे याची माहिती दिली। त्यांनी पालकांना गंभीर इशारा दिला, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा गुन्हा आहे। या गुन्ह्यात पालक आणि मुलगा या दोघांवरही कारवाई होऊ शकते, त्यामुळे अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रद्धा महाजन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। वाहन चालविण्याच्या परवान्याबद्दल महत्त्वाची माहिती देताना त्यांनी शिक्षक आणि पालकांना आपल्या मुलांच्या संदर्भातील जबाबदारीची जाणीव करून दिली। विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची व्यवस्था कशी असावी आणि शाळांनी या संदर्भात कोणती काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले। शिक्षक आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचे नाते गट शिक्षणाधिकारी विलास भोई यांनी पोलीस दलाकडून शिक्षकांशी संवाद साधण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा हा कार्यक्रम त्यांच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच होत असल्याचे सांगितले। अशा कार्यक्रमांमुळे पोलीस आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यास मदत होईल, असे भोई यांनी म्हटले। पोलीस दलाच्या या अभिनव उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये पोलीस खात्याविषयी विश्वासाची भावना निर्माण झाल्याने याचे चांगले परिणाम निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लाभदायक ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी यावेळी बोलताना काही महत्त्वाच्या सूचना केल्या। पोलिसांच्या दामिनी पथकाची गस्त शाळा महाविद्यालयांमध्ये नियमित असावी, ही त्यांची महत्त्वाची सूचना लक्षवेधी ठरली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरराव मुटेकर यांनी केले, तर उपस्थित मान्यवर आणि शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी मानले। हा कार्यक्रम पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून यातून समाज आणि शिक्षणाचे नाते अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होईल। या कार्यक्रमामुळे पोलीस आणि शिक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील, असे आपल्याला वाटते का? होय, मला नक्कीच वाटते की या कार्यक्रमामुळे पोलीस आणि शिक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील। याची अनेक कारणे आहेत। संवादाचे पूल अशा कार्यक्रमांमुळे पोलीस आणि शिक्षक यांच्यात प्रत्यक्ष संवाद होतो, गैरसमज दूर होतात आणि एकमेकांच्या भूमिका अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते। विश्वासाची निर्मिती पोलीस दल केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था नसून समाजाच्या हितासाठी कार्यरत आहे, हे यातून शिक्षकांना आणि पर्यायाने विद्यार्थ्यांनाही कळून येते। यामुळे पोलिसांबद्दल आदर आणि विश्वासाची भावना वाढते। सामायिक उद्दिष्टे शिक्षण आणि कायदा व सुव्यवस्था या दोन्ही क्षेत्रांचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे, एक चांगला आणि सुरक्षित समाज निर्माण करणे। अशा कार्यक्रमांमुळे ही सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा मिळते। जागरूकता आणि प्रतिबंध सायबर गुन्हे, व्यसनाधीनता, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी वापर यांसारख्या गंभीर समस्यांवर
पोलीस दलाने थेट शिक्षकांशी संवाद साधल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना या धोक्यांपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन मिळते. प्रॅक्टिकल उपाय: वाहतूक सुरक्षा, लर्निंग लायसन्स शिबिरे, दामिनी पथकाची गस्त यांसारख्या सूचनांमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास आणि समस्यांवर उपाययोजना करण्यास मदत होईल. एकंदरीत हा कार्यक्रम केवळ एक सन्मान सोहळा नसून पोलीस दल आणि शिक्षण क्षेत्राला एकत्र आणणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यास निश्चितच मदत करत आहे. ग्रामस्थ लाईव्ह. संपादक किसनराव जोरवेकर. बातमी संपर्कासाठी महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे, चाळीसगाव.